नेक्स्ट अल्ट्रा लिजन साठी कोण येऊ इच्छिते एकदा हातवरती करा. हा येऊन जा हाय वेलकम टू द शो. काय नाव आहे तुझं? सृष्टी नाव आहे. ओके सृष्टी, काय करतेस तू? सॉफ्टवेअर इंजिनियर. सॉफ्टवेअर पुण्यामध्येच. ओके ठीक आहे सृष्टी. सो रेडी. मुलींची बोलता येत नाही आणि मुलींना बोलवायचं म्हणे काय करते. मी बोललो पण नाही, मतदाराची इच्छा होती यार. मला काय पकडताय तुम्ही? जेवलीस का नाही विचारलं. मी ते नाही विचारतो. इकडे म्हणजे कुठेच नाहीये, अस्तित्वातच नाही. इकडे हवाय कोणी नाही. विंडो शॉपिंग कर एकदा, बघ जा काय आवडलं का तुला. सिंगल आहेस? अच्छा, जेवलीस का? एवढंच येतं बोल. पुढच्या कंटेस्ट साठी रेडी आहेत तुम्ही? हा एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे नीरज हजारेसाठी. कमान. नमस्कार. पहिले सुरूच करायचंय ना, म्हणजे काय सुरूच करायचं नीरज? हा. तर माझं नाव नीरज हजारे, मी पुण्याच आहे. आणि मला काय वाटत नाही, म्हणजे मी स्टँडअप ओपन माईक करत असतो. तर जर इन केस तुम्हाला माझा सेट नाही आवडला तर चपला मारा, पण अंडी नको. याचं कारण तुम्हाला सांगतो. माझे उपवास चालू आहेत. एकंदरीत 43 लोकांना मुलींना खास करून प्रपोज केल्यानंतर मला जे रिजेक्शन बघावं लागले, त्याच्यानंतर मी आता फक्त उपवास करू शकतो. त्या पुढची गोष्ट की बाबा, जर तुम्हाला असं काही इंटरॅक्ट करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली शो नंतर भेटू शकता. आणि मेन गोष्ट म्हणजे की मला असा ॲज सच काही प्रॉब्लेम नाहीये की बाबा स्टँडअप मी असं करत असतोय. आणि मध्ये मी दुबईला गेलो होतो, तर दुबईला गेल्यापासून काय वाटतं की प्रत्येकाला वाटतं ना की अरे हा दुबईला गेलाय, ह्याच्याकडे खूप पैसा असेल. पण तसं नाहीये. कारण 2 जुलैला माझ्या अकाउंटला 1.5 लाख रुपये जरी असले तरी 2 ऑगस्टला 51 रुपये होते. 3 तारखेला मला लोकांकडनं उधारी घ्यावी लागली. आतापर्यंत 46,000 रुपये झालेत उधारी करत करत. काय करायचं मी? आणि त्याच्यानंतर मी इतकं भोळा आहे की मला कोणी सांगितलं ना की अरे हे असं आहे, तर म्हणजे काही सांगितलं ना तर मला त्याच्यावर विश्वास बसतो. हा, संपला टायमिंग. चलो थँक्यू सो मच भाई, थँक्यू सो मच. टाळ झाल्या पाहिजे मित्रासाठी यार. नीरज वेलकम टू द शो भाई. तर तू काय स्टँडअप कॉमेडीज करतो? हो. आज का नाही केलीस? अरे तुला स्टँडअप करायला कोणी सांगितलं का तू स्वतःच चालू केलंस? नाही, मी स्वतःच चालू केलं. नको करूस. कारण तू यात लिहिलंय की तू निर्लज्ज आहे. स्टँडअप, कविता, शायरी, स्वतःला तू कमी समजत नाही. काहीच नको करूस. का? नाही, थोडा कमी समज. थोडा रिॲक्शन बघून फक्त निर्लज्ज मी बिलकुल नाहीये. अच्छा. कारण मला निर्लज्ज असलं तुम्हाला मी प्रपोज करू शकतो. होऊन जाऊ दे. तू 25 वर्षापासून सिंगल आहेस. हो है ना? त्याचीच तुम्हाला कदर नाहीये. भाई कॉन्फिडन्स, हिम्मत असेल तर करून दाखव. आय लव्ह यू. अरे तू आय लव्ह यू बोलण्याने काहीही होत नाही. समोरच्यानी रिप्लाय द्यावा लागतो ना. मला उत्तराची अपेक्षाच नाहीये. म्हणूनच तू सिंगल आहेस. मंदार दादा पण मित्र आहे माझा, त्याला मी म्हणू शकत नाही ना. मंदार हे काय ऐकतोय? मी म्हणू शकत नाही ना त्याला की चल मला तुझं मला ओपन करू दे म्हणून. नाही देणार. काय ओपन करायचं? एक सेकंड. गाईज ज्यांना स्टँडअप कॉमेडीचं फॉर्मॅट माहित नाही, ओपन करणं म्हणजे शोच्या पहिले 5 मिनिटं परफॉर्म करणं. काय मंदार दादांची काही फॅन्टसीज नाहीये. मंदार तुम्हाला काही आणखी सांगितलं होतं ओपन करायला आणि ते शोच्या नंतर होतं. तर मंदार दादांचं केलं होतं तो ओपन? नाही. इथे लिहिलंय तुम्हाला तुमचे मित्र काय म्हणून हाक मारतात, तर उत्तर लिहिलंय अण्णा. मध्ये अर्धच लिहिलंय का अण्णा 2 प्लेट इडली. नाही,
काय माझं नाव नीरज हजारे. तर मग लहानपणापासून मला सगळीकडे अण्णा अण्णा अण्णा. मग तू उपाशी राहतो नाही बघून वाटत नाही. पण मी सांगतो असा स्टँडअप करत राहिल्यास एक दिवस नक्की उपाशी. सृष्टी तुला काय विचारायचंय? इथे लिहिलंय की तुम्हाला सगळ्यात जास्त राग येतो जेव्हा तुम्हाला एक गोष्ट परत परत सांगितली जाते. हो येतो. तर मला परत सांगावं असं वाटतं की तुम्ही स्टँडर्ड ट्राय नका करू. नाही पण तुम्ही सगळ्यांनी याला खूप डिमोटिवेट केलेलं आहे आणि माझ्या मते तू स्टँडअप कर. फक्त एकच सजेशन आहे, जोक लिहा आधी. हा नाही कसं आहे की माणूस चुकत चुकत शिकत राहतो. तू फक्त चुकतोच आहे. थँक्यू सो मच भाई. थँक्यू. नीरजसाठी टाळ झाला पाहिजे. नीरज तू कोणाला चूज करतोय पॅनल पैकी? तुला. मला. सृष्टी प्लीज तुझे मार्क्स दाखव. ओके 5 भाई. पुष्कर दादा मार्क्स? नाही मी ह्याला दिले आहेत 4. तुझे मार्क्स दाखव एकदा सगळ्यांना. किती आहेत? 0. हे बरोबर केलं पाहिजे. 9 आहे का? चुकीचं केलं. 9 दिले. 9 दिलेत स्वतः. कॉन्फिडन्स. हा आकाश प्लीज नंबर. 2 दिले ते खूप आहे. 2 कशासाठी दिलेत पण? पार्टिसिपेशन. अच्छा ठीक आहे. मेरा नंबर सांग. 4.5. ह्या शोचा फॉर्मॅटच असा आहे, तू आम्ही सगळे बसलोय टपलोय तुझ्यावरती, हो पण तरी तू हसत खेळत सगळे तू इन्सल्ट फेस केलेस. त्याच्यासाठी तुला 7 दिलेत मी. क्या बात आहे. ह्याच्यासाठी खूप हिंमत लागते. थँक्यू नीरज. आता समजा माझे 9 निघाले तर काय वाटेल तुला? काय नाही आनंद होईल यार मला. नको होऊन देऊ आनंद. 5च मार्क दिलेत. थँक्यू सो मच भाई. पण एकदा नीरजसाठी टाळ झालं पाहिजे. आणि तुझी एक इच्छा तर पूर्ण करायला. मेरा टोपी घालू शकते तर प्लीज. त्याला विचार चालेल ना? चालेल. टोपी तर घालूनच घेऊ शकतो. नाही त्याला खरा हार हवा होता. इथून पण चालेल मेरा. नाही नीरज येऊ शकतो इकडे. नीरज ये, मीरा टोपी घालते. गाईज मी क्लीन फॅमिली फ्रेंडली कॉमेडियन आहे. ठीक आहे. काय चलो नाही. विनर तूच आहेस रे, त्याला मी घातली ती टोपी. हा ये मित्र.